देशातल्या महाराष्ट्रातल्या संगीत चाहत्यावर आहे, त्यांच्या कुटुंबावर आहे। खरं तर महाराष्ट्र आणि देशाला संपूर्ण जगावर संगीताच्या माध्यमातून अधिराज्य करणाऱ्या आशाताई आज आपल्यात नाही, हे संगीत चाहत्याला मान्य नाही। खरं तर तर भावगीतांच्या प्रवासात एक आवाज आपल्या मनाच्या तळाशी जातो आणि तो कायम आपल्या मनात घर करून राहतो। तो आवाज म्हणजे आशाताईंचा आवाज आणि आज त्यांच्या जाण्यामुळे सर्वजण हळहळलेले आहेत। मात्र त्यांची गाणी ही आजही अजरामर आहेत, कारण ती आपल्या सर्वांच्याच मनात घर करून आहेत। वयाच्या 92व्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला। उद्या त्यांच्यावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान राजकीय नेते मंडळींनी सुद्धा शोकभावना व्यक्त केलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, त्याचबरोबर भरत गोगावले या सगळ्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर अनेक कलाकारांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करून आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा दिलेली आहे। एक अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व, प्रयोगशीलता याची कास आशाताईंनी कायमच धरलेली होती। कुठल्याही प्रकारचं गायन असू देत, आशाताई त्यामध्ये पुढे असायच्या आणि त्या स्वतः चॅलेंज स्वीकारून, आव्हान स्वीकारून ते गाणं जसं संगीतकाराला हवंय, जसं गीतकाराला हवंय तसंच गाऊन द्यायच्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी गाणी गायलेली आहेत। हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी अशा विविध भारतीय भाषांमध्ये सुद्धा त्यांनी अगणित गाणी गायलेली आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाला त्या आपल्याशा वाटतात।